हे त्यांना माहीत. माझ्यावर आरोप केले बिनबुडाचे आरोप आहेत. माझा काही नंबर 2चा धंदा कोणता नाही. मी काही नंबर 2चा मटका गुटका कलब रीती माझ्या नावावर चलत नाही. हिंगोलीत एकही गजानन घुगेच्या नावानं गाडी चलत नाही. आणि माझी खुशाल आमदार साहेबाला विनंती आहे, आपण माझी चौकशी लावा. माननीय मुख्यमंत्री महोदय चौकशी लावा. माझ्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबाला बोला, माझे बावनकुळे साहेबाला बोला, अँटी करप्शनला द्या, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. माझी इतकी प्रॉपर्टी मी घेतली, सोनं नाणं पैसे आदला गाड्या घोड्या जर माझ्या घेतल्या असतील तर ते काय चौकशी लावा ना. आपली लावा, माझी लावा, दोन्ही चौकशा लावा, होईल ना चौकशी. दूध का पाणी, पाणी का दूध होईल. ज्यानं चोरी केली जिसको डर नाही आहे, मी चुकच नाही तर डर कशाचा आला. म्हणून माझ्यावर आरोप केले असतील ते कशामुळे केले, कशामुळे त्यांना इतकी आगपाखड केली हे मला वाटते. काल कळमनुरीच्या आम्ही मिटिंग घेतल्याच्या नंतर पदाधिकारी कार्यकर्त्याचे आणि अधिकाऱ्याचे काम करण्याची पद्धत बघितल्याच्या नंतर मला वाटते त्यांना माहीत होती की नाही पद्धत इतकी खराब अधिकारी त्या ठिकाणी काम करतात, म्हणून त्याला जाणीव झाली असेल. म्हणून ते आता जाणीव झाली म्हणून आमच्यावर लुटून जर ते कळमनुरीचं रस्ते बघा, कळमनुरी शहरातले बघा, कळमनुरीची घाण बघा, शहरातले बघा, पाणीपुरवठ्याच्या योजना बघा, एक आमच्या कार्यकर्त्यावर दबाव टाकून आणि माझ्यावर दबाव टाकून इथं कुठे मी थांबावं आणि मी कोणाला काही बोलू नये. आणि तुम्हाला सर्व धंदे, तुमचं म्हणणं काय की सर्व अवैध धंदे मला चालू द्यावे, मी म्हणाल तसं राज्य करावं, असं जर कोणाला वाटत असेल ते जमाना गेला. गजानन घुगे जिल्हा अध्यक्ष भाजपचा आहे. भाजपची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडेल. कोणाला भिणारे नाही, दबून राहणार नाही. आणि आमचे मी अविश्य भाषा बोलतो, कोण अविश्य भाषा बोलते, कोण कमरेच्या खाली बोलते, कोण मुछा काढणार होते, कोण मारले, कोण हवाले केलेत, काय हवाले झाले सगळेच सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. अधिकाऱ्याला मारलेला, अधिकाऱ्याला सेवा दिलेला मी काय एखादा व्हिडिओ टाकलेला नाही. मी कधी नंबर 2चे धंदे करणारा विरोध केला नाही, नंबर 2 मी करतही नाही. तुमचं म्हणणं काय, कोण नंबर 2 धंदे करणार इतकी करणारे करत असतील ना. माझा धंदा नाही आहे, माझा धंदा नाही. मला कमी पैसे पडते तर मी मागून घेईल ना. पक्ष मी पडले तर आमच्या आमदार साहेबांना मागून घेईल. आमचे आमदार साहेब ते अधिकार आहे मला मागायचा त्याचा. आमदार साहेबाचा पैसे आहेत ना, आमदार साहेबाचा पैसे असल्यामुळे मी मागेल. आता माझ्याकडे संपले तर ते मागेल. त्यांना ज्यावेळेस माझी गरज होती नगरपालिकेला त्यावेळेस मी त्यांना मदत केली, मी आमदार होतो तर. आता ते मला मदत करतील माझी परिस्थिती हालाकीची, पण मला वाटते माझी परिस्थिती हालाकीची नाही. मला अजूनही व्यापारी आणि सर्व लोक मला उधार माल देतात. माझी आड दुकान चांगली, व्यापार चांगला माझा मुलगा करतो. ती वेळ येणार नाही आणि आली तर निश्चित नाही. त्यांना वाटत असेल की अँटी करप्शन मला द्या ना. मी जर अधिकाऱ्याला पैसे मागतो, ग्रामसेवकापासून पैसे मागतो, ग्रामसेवकापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पैसे मागणे जर करत असेल तर माझी चूक झाली पाहिजे ना, झाली पाहिजे की नाही. मग ही मुख्यमंत्र्याकडे गेले पाहिजे, मुख्यमंत्र्याला मागणी केली पाहिजे, गजाननची चौकशी करा, अँटी करप्शन द्या, केली पाहिजे की नाही मुख्यमंत्र्याकडे. म्हणून माझी चौकशी करा आणि ज्याची तुम्ही तशी माझी चौकशी लागेल, मी सुद्धा पुढच्या चौकशा लावील. आताशी बघा एक पाऊल पुढे त्याने टाकले, आता मी 10 पाऊल पुढे टाकेल. मी सुरुवात केलेली नाही, सुरुवात ज्यानं केली त्याला जशाचं तसं उत्तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून गजानन घुगे त्याला देईल. कोणाच्या दबावाखाली बळी पडेल, कोणा दबावाला राहील हा माझा विषय नाही. त्यानं समजून घ्यावं, जो चोरी करेल तो दबेल. मी छाती ठोकपणे भाजपचं काम करेव, भाजपचं काम करतो आणि करत राहील. आणि माझ्या पक्षाची भूमिका मी मांडत राहील. मी पक्षाच्या भूमिकेला पक्का आहे. माझं पक्षाच्या जे आदेश देतील, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. मी माझ्या पक्षाचं भलं, माझ्या कार्यकर्त्याचं कामं होतील हे काम करण्याकरता मला जिल्हाध्यक्ष केले. मला दुसऱ्या मित्र पक्षाला सांभाळण्यासाठी आणि मित्र पक्षाची मला सांभाळण्यासाठी मला जिल्हाध्यक्ष केलेलं पक्षानं नाही, हे त्याने ती समजून घ्यावं.